तर हे बघा बॅक साईडला आत्ता आहे करबुड्या गावाचं ग्रामदेवत असलेलं श्री रवळनाथांचं मंदिर. आज दिवसभर पूर्णपणे कामात होतो. संध्याकाळी आता असा थोडासा वेळ मिळाला कारण आपण स्टॉल लावला आहे शिमग्यावरती. तर मंडळी आत्ता आहे मी करबुडे गावच्या साणेवरती. आज शिमगा होता. दिवसभर कामानिमित्त काही व्हिडिओ वगैरे करायला भेटली नाही. आणि कोकणामध्ये शिमगा साजरी करण्याची पद्धत जी आहे, जी पूर्वीपासून चालत आहे, ती अनोखीच आहेत. आणि बघा आता सगळे तर दुकानवाले आता निघालेले आहेत घरी, परंतु आत्ता रात्री 9:30च्या नंतर पुन्हा एकदा जोरदार 12 वाड्यांची 12 नमनं इथे बघायला मिळतील. इकडे समोर स्टेज आहे, इथेच सगळी नमन होतात. ह्या पूर्ण आता इकडे दुकानं होती, आता थोड्या वेळाने सगळी खाली होती आणि पूर्ण पब्लिकसाठी जागा रिकामी होती. आता इकडे पालखी वगैरे बसले. आता तिथे सर्व ज्या कोणाच्या ओट्या वगैरे असतील त्या सगळ्या दिल्या जात आहेत. आणि इथे समोर आहे ना करबुडे गावाचे ग्रामदैवत श्री रवळनाथांची पालखी बसलेत आणि ही सगळी भाविकांची गर्दी आहे दर्शनासाठी. आणि हा आहे माड, जे होळी आणली जाते. मस्त आहे. तर बघा आपण आत्ताच इथे स्टॉल लावला होता, पूर्णपणे सगळं मिक्स मध्ये. आणि करबुडे गावचा शिमगोत्सव एवढा मोठा असतो ना, जवळच्या पंचक्रोशीत एवढा मोठा शिमगा होत नाही. कारण दिवसाची जेवढी गर्दी असते त्याच्या डबल रात्रीची गर्दी असते. कारण रात्रीचे नमन असतं, त्याच्यामुळे नमन बघण्यासाठी सुद्धा लोक येतात. आणि रात्रीचा शिमगासुद्धा जोरात भरतो, कारण नमन तिकडे चालूच होती. तेवढ्यात आपल्या स्टॉलच्या इकडे संकासूर फिरत आला. आणि कोकणामध्ये संकासूरशिवाय शिमगा हा अशक्य आहे, कारण संकासूर हा शिमग्यामध्ये महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यामुळे आपण सुद्धा त्यांच्यासोबत एक व्हिडिओ घेतली. आणि रात्रीचं थंडीचं प्रमाण वाढत होतं, त्याच्यामुळे आपल्या स्टॉलच्या समोरच एक मक्केवाले काका होते, त्यांच्याकडे मस्तपैकी गरमागरम मके घेतले आणि भाजलेलं मग खायची काय मजा वेगळी. तर आता म्हणजे आहे ना साधारण रात्रीचे 1 वाजायला आला आहे. अजून आपण आपल्या शिमग्यावरच्या आउटलेटलाच आहोत. पाठी बघा, गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही. जसे जसे अजून नमनं भरपूर आहेत, साधारण 3 ते 4 वाजतात. तर आता बघूया किती वेळ होतोय, परंतु आता व्हिडिओ आपली इथेच संपते. भरपूर कंटाळा आला, 2 दिवस झाले इथेच आहे.